पाचोरा तालुक्यातील गाळण बुद्रुक येथील हनुमान प्रसारक मंडळ संचलित वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत 11वी विज्ञान शाखेच्या प्रवेशावरून वाद निर्माण झालाय। मुकेश गणेश राठोड या विद्यार्थ्याला विज्ञान शाखेत प्रवेश दिल्यानंतर दिनांक 30 जुलै शाळेत बोलावून त्याच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात एलसी मध्ये बदल करून तो हातात देत शाळेबाहेर पाठवल्याचा आरोप करण्यात आलाय। तक्रारीनुसार संबंधित विद्यार्थ्याच्या एलसीवरील अनुक्रमांक 937 वर मुख्याध्यापक आर.एन. पाटील यांनी 11वी विज्ञान शाखेच्या प्रवेशाचा शेरा नोंदवला होता। मात्र विद्यार्थ्याला नंतर देण्यात आलेल्या एलसीमध्ये मूळ क्रमांक 888 कायम ठेवण्यात आल्याने कागदपत्रामध्ये विसंगती आल्याचा आरोप करण्यात आलाय। एलसीला स्वतंत्र अनुक्रमांक असताना त्यात बदल न केल्याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। विद्यार्थी या बाबतीत काँग्रेसचे पाचोरा तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्याकडे गेला। यावेळी सोमवंशी यांनी मुख्याध्यापक आर.एन. पाटील यांच्याशी संपर्क साधून संबंधित विद्यार्थी एनटी प्रवर्गातील असून त्याला शिक्षणापासून वंचित ठेवू नये अशी विनंती केल्याचं सांगितलं। मात्र याबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे। यानंतर सचिन सोमवंशी यांनी पाचोरा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे व तहसीलदार विजय बनसोडे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली। संबंधित विद्यार्थ्याला तातडीने 11वी विज्ञान शाखेत प्रवेश देण्यात यावा तसेच मुख्याध्यापक आर.एन. पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे। पाचोरा तालुक्यातील गाळण बुद्रुक या ठिकाणी असलेल्या हनुमान प्रसारक शिक्षण मंडळाच्या वसंतराव नाईक माध्यमिक उच्च माध्यमिक या आश्रमशाळेमध्ये एक 12-11वीला ॲडमिशन झालेला मुकेश गणेश राठोड या मुलाला काही कारणास्तव काही नसताना त्या मुख्याध्यापकांनी 937 नंबरच्या एलसीवर त्यांनी ॲडमिशन दिलं, शेरा मारला आणि आज त्याला त्याच्या हातामध्ये एलसी परत दिली आणि त्याला सांगितलं की तुला आता ॲडमिशन आमच्याकडे प्रवेशच भेटणार नाही। प्रवेशापासून शिक्षणापासून वंचित ठेवलं आर.एन. पाटील मुख्याध्यापकांना आणि त्यांनी नंतर त्याच्या हातामध्ये 888 नंबरच्या सेलचा एलसी देऊन टाकला। त्या विद्यार्थ्याला घेऊन आम्ही या ठिकाणचे या ठिकाणी राजस्व अभियान जे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर जे होतं त्यामध्येच ही कंप्लेंट दिली आणि त्यावेळेला या ठिकाणी तहसीलदार जे होते त्यांनी तो अर्ज स्वीकारलेला आहे। तहसीलदार विजय बनसोडे साहेब, आम्ही त्यांना सांगितलं की या मुख्याध्यापकावर तात्काळ कारवाई करा जो शिक्षणापासून एक बंजारा समाजाच्या मुलाला तो हे करतो आहे, ते वंचित ठेवतो आहे आणि अशा अतिदुर्गम समाजातून येणारे मुलं शिक्षण घेण्यासाठी येतात आणि त्यांना जर तुम्ही शिक्षणापासून वंचित करायचं असेल तर अशा मुख्याध्यापकाला तात्काळ चौकशी व्हायला पाहिजे, ही चौकशीची मागणी आम्ही केलेली आहे। भिकान पाटील, स्टार महाराष्ट्र न्यूज, पाचोरा। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।